बोला. नळी आली आहे. झालं म्हणजे आतापर्यंत जे पत्रातून होत होतं ते समोरासमोर होणार. मुलं का? दुसरं काय? अरे पण मग तू बोलत का नाही तिला स्पष्ट? अरे टेण्या, बहीण आहे ती माझी, तिच्याशी मी हा विषय कसा काय बोलू? अरे पण ती बोलते ना. बोलते पण नानीशी, आणि तेही पत्रातून. पण तुला कसं माहिती रे? मी नानीची सगळी पत्र वाचतो चोरून. बोलू नको, बोलू नको. नाही नाही नाही, पण मग आता पुढे काय? आधी घर, मग बाकी सगळा फापट पसारा. फापट पसारा म्हणजे मुलं? होच. हे बघ, देशावर प्रेम करणारी मुलं निर्माण व्हायला हवीत. त्यांच्यावर जन्मापासूनच स्वातंत्र्याचे धडे गिरवायला हवेत, आणि ते धडे स्वतंत्र घरातच गिरवता येतील. हे असं भाड्याच्या घरात नाही. हे ठरलंय माझं, त्यात बदल नाही. बरं. तिने उशीर झालं, मी जातो. उद्या मला कचेरीत खूप काम आहे. तुला काय जाऊन आरामात ताणून देशील, झोपशील तू. आरामात काय? तुला ना बायको ना मूल, तुझी मज्जा आहे. अच्छा, उशीर झाला. बोक्या, मला महत्वाचं बोलायचंय. अगं वास येतोय नाही का कसलं तरी? कसला वास? मला नाही येते कसला वास. बोक्या, बोक्या, बोक्या. शी. काय ग माले, कसं होतं नाटक? छान होतं. मग नेसलं होतंस की नाही स्त्रीचं पातळ? हो मग. अगं मग दाखवायचंच तरी. अगं मी विसरले. परत नेसीन ना तेव्हा दाखवीन. बर. कुंदे, अगं कुठे उलटलीस ग? दिवे लागणीच्या आले आले. आज तर सकाळपासूनच झुंपले. चल भेटते ना. किती केवढ्याने किंचल, हळू बोल. कुठे आहे ती? कोण? अगं नळी. त्या देवळात गेल्यात. देवळात गेली. बरं झालं, चल मी पटकन सटकतो. बरं झालं सापडलास. मी तुलाच शोधत होते. चल चल, मला बोलायचंय. नाही नको ना, अगं माझं चप्पल राहिलं. नाही नाही, माझं चप्पल नंतर घे ना. नको, नंतर कर ना. व्यायाम आधी बोलायचंय मला. ऐक ना. काय चाललंय तुमचं दोघांचं? हा, अरे अरे बोल ना. काय नळे, काय चाललंय तुमचं दोघांचं? नळे, माझं चुकलं. मी असं करायला नको होतं ग. भॉक करतात? अगं ते तुझ्यासाठी नव्हतं काही, ते मालूसाठी होतं. बायकोला भॉक करायचं नसतं काही. मग पोटूशी करायचं असतं. काय बोलतेस नळे? मला नळे लाजल्यासारखं होतं. अरे लाजण्यासारखं काय आहे यात? अगं मग काय असं कसं तू थेट अगं नळी. नाही ना, बिळी नाही. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला नको का? बरोबर. भाऊजी काय म्हणतायत? तुम्हाला मुलं व्हायला पाहिजेत हेच म्हणतायत ते. मुलं व्हायला पाहिजेत. अगं बरोबर, मुलं व्हायला पाहिजेत, पण त्यांचं कामकाज काय, पाऊस पाणी कसं चाललंय सगळं? 6 महिने झाले रे. अगं बरोबर. अंगणात खेळायला मुलं नकोत? तेच म्हणतोय, तुझी मुलं आली तर खेळतील ना अंगणात. मूर्खा, माझी मुलं माझ्या अंगणात खेळतायत. आता तुझी मुलं तुझ्या अंगणात खेळायला नको का? अगं आता पुरे मला एकदम असं. पुरे नाही ना, बिरे नाही. हल्लीच्या पोरांसारखं काय ते फॅड बीड नाहीये ना तुमच्या डोक्यात? फॅड कसलं फॅड? अरे ते पाळणा लांबवायचं फॅड. नळे, नको का हा विषय? नको का नळे? का नको? मला आताच बोलायचंय. उशी नाही, उशी नाही ना, बिशी नाही. अरे तुझी मोठी बहीण आहे रे मी. तुला जर वेळच्या वेळी मूल नाही झालं ना, तर माझ्या सासरचे माझ्या तोंडात छेड भरतील. उशी नाही, उशीर होतोय. मी आपण नंतर बोलू. हे महत्वाचं आहे. अगं नळे, 6 महिन्यात मुलं म्हणजे जरा असं कसं ग? सुरुवात तरी करायची ना. अगं नळे, असं काय करतेस? हा काय भावा बहिणीने बोलायचा विषय आहे का? काहीतरी काय तुझं आपलं? बाबा असते किंवा वडीलधारक कोणीही असतं ना, तरी मला बोलायची गरजच नव्हती. नानी सुद्धा काही बोलत नाही. मग कोणीतरी सांगायला नको का? नाही पण नळे, आता तू सांगितलंस ना, कळलं. मुलं कशी होतात ते माहितीये ना तुला? काहीतरी काय बोलतेस नळे? मला लाज वाटते. अगं तू कधी हात धरलास का? कुणाचा? बायकोचा. कुणाच्या ग? अजून कोणाच्या? तुझ्या बायकोचा. अगं नाही नाही, तू असं काही विचारत जाऊ नको ग मला. अगं मी हातच काय, पाय सुद्धा धरले तिचे असे. हो, पण नुसते हातपाय धरून मुलं होत नाहीत काही. काहीतरी काय बोलतेस नाही? मग काय? मला माझं कर्तव्य पार लाज वाटते. नाही, मला लाज वाटते. लाज काही नाही.
धरणी माते, हे धरणी माते, मला तुझ्या पोटात घे. नळे नळे. बोक्या बाहेर ये, बोक्या बाहेर ये, बोक्या. खाली कोण गेलंय? येतच नाहीये ना बाहेर तो. बघू जरा. बोक्या. माले आटप पटापट. बोक्या आलाय, पानं घे लवकर. हो. आणि हो, नळीला शिरा खूप आवडतो. हो, सांगितलं यांनी मला. तेव्हा मग जेवताना शिरा कर चांगला. बर. त्यात बदाम घाल. हो. आणि वेलची टाक. नानी, शिरा मी करीन, वेलची तुम्ही घाला. का? वेलचीच्या वासाने उलट्या होतात मला. असं होय? हे मात्र मला माहित नव्हतं. हो, लहानपणापासून होतं असं. त्यामुळे आमच्या घरी कोणी वेलची आणतच नाही माहेरी. काय बाई तुझं एक एक नवीन. मग मग काय करणार तू? तुम्ही वेलची घाला, बाकी सगळं मी करीन. ठीक आहे, तू वेलचीपासून लांबच राहो अगदी. हो हो हो. हो ग माझे माते, कळलं मला सगळं. चल येतो मी. येतोस कुठे? बस इथे. अगं नळी आता काय? आता खोलीत जाण्या अगोदर वेलची टाक तोंडात आणि अत्तर लाव. हा यांनी आणलंय काश्मीर वरून, त्याला फार मस्त वास आहे. म्हणजे काय करायचं, आधी इथे असं हाताला लावायचं, माझं मानेला लावायचं. बायकांना की नाही अत्तर फार आवडतं. नमस्कार. बोक्या, बोक्या. आणि नळीनं तुझ्याकरता अत्तर आणली आहेत. हो, माझ्याकरता आणली आहेत. दाखवली ना तुला ती ना? हो, दाखवली खरी, पण माझ्यासाठी आणली हे माहित नव्हतं. अगं नाही ग, काय सुंदर वास आहे त्याचा, तुला सांगते. आहाहाहाहा. काय मळमळतं अत्तराच्या वासाने. काय बाई एक एक विपरीत तुझं. कसला वास आवडतो मग तुला? मला ना फुलांचा वास आवडतो वा. आणि फळांचाही आवडतो. आणि घासलेटचा वास तर मला इतका आवडतो की मला प्यावंसं वाटतं ते. घासलेट? हो हो. तरी म्हटलं आपल्याकडचं घासलेट संपतं कसं? पितेस की काय तू? नाही हो नानी, पीत बीत नाही. पिऊ नको हा, कितीही वाटलं तरी. घासलेट प्यायचं नसतं. नाही, कारण खूप महाग आहे ना, आपल्याला परवडणार नाही ते. घासलेट. ए, सगळं लक्षात आहे ना तुझ्या? हो का नळी? हा, आता जेवून झालं ना की हे मस्त वाला अत्तर लाव. हा, त्यानंतर ना तू 2 वेलची टाक तोंडात. आणि कपड्यांचं तर तुला काय वाटेल ते काय बोलतेस. कपडे तेवढं कळतं मला. बहीण आहेस माझी, तू काहीतरी लाज बाळग. आधी तुलाच बाळग आपल्या घराण्याची. मुलं की नाही अशी पटापट पटापट व्हायला पाहिजेत. अगं काय बोलते पटाप. तुला देशाची शपथ आहे. नळी हा, हे बघ, हे अत्तर की नाही मी खास तुझ्यासाठी आणलंय. हा, लाव. आणि जर तुझं देशावर प्रेम असेल तर मी सांगते तेच करशील तू. तुला करावंच लागेल. हा नळी हा? नळी नळी जप्पड. आवडला का शिरा माहेर वाशिणीला? हो, मग मस्तच झाला होता. वेलचीचा वास काय मस्त लागलेला ना शिऱ्याला. हो ना. तू काही म्हणा, तिच्या हाताला की नाही चव आहे बघ अगदी. ते जाऊ देत ग, पण पोरं व्हायला हवीत. अगं होतील ग. आज की नाही मी बोक्याची छान खरडपट्टी काढली आहे. बरं जमतं बाई तुला बोलायला. हो, मग तुझ्याकडून तर शिकली आहे मी. माझ्या सासरी की नाही तुझा सारखा उद्धार करत असतात. तुझ्या आईने हेच शिकवलं का, तुझ्या आईने हेच केलं का. मी बाई सरळ त्यांना सांगते, हो माझी आई की नाही अशी फटाफटा बोलून टाकते. मला पण तीच सवय आहे. मी कधी बोलते का फटाफटा? अगोचर मिली. बाबांना आणि आत्याला साष्टांग दंडवत आणि किशाला आशीर्वाद. काय ग? लांब व्हा बरं तुम्ही. काय झालं काय? लांब व्हा, लांब व्हा. मालू तुम्ही जवळ येऊ नका मला. काय होतंय? काय होतंय मालू? तुम्ही लांब
ठेवा बरं. अरे पण काय काय तोंड झालं? बंद ठेवा, तोंड बंद ठेवा. वास येतोय, वास येतोय. अरे वास येतोय. तोंड बंद ठेवा. का पण काय होत आहे? मळमळतंय. काहीही न करतच आपण कुठे काय अजून अजून काहीच नाही. तुम्ही जा बरं. मग तुम्ही जा. अगं तुम्ही त्या कोपऱ्यात जाऊन बसा. जा. असं कसं मळमळतंय? नानी मला वेलची वास आला ना की असं मस्त काहीतरी व्हायला लागतं. म्हणजे हे की नाही रोज तोंडात वेलची ठेवतात. आता तू बघच वेलचीची किमया. तुझ्या अंगणात कशी नातवंड खेळतील ते बघ तू. नानी अजून दार उघडलेलं नाहीये. उघडलं? हो मी बघते. हा काय काय झालं ते बघायला पाहिजे ना. हा हा नानी 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 नानी. अगं तुझी पूजा आणि माझी वेलची पळली. म्हणजे काय? तिला दिवस गेले. मालीला? रे देवा. आता तुझ्या घरात पाळणा हलणार, बाळकृष्ण रांगणार, घराचं कसं गोकुळ होणार बघ. गेले बाई एकदाचे दिवस मालू. अगं बाई खूप. एका रात्रीत? हा म्हणजे होऊ शकतं की असं न व्हायला काय आहे. कसं शक्य आहे ते? अगं आता जमाना बदललाय. ए बाबा आमच्या वेळेला असं नव्हतं बाबा. गप्पा बस तू. आता उगाच फाटे फोडत बसू नकोस. आता घरात नातवंड येणार आहे याचा आनंद मानायचा की काठ्याकूट करत बसायची. असं समज देवाने गाऱ्हाणं ऐकलंय तुझं. बरोबर आहे तुझं. शेवटी काय मुलं ही देवा घरची फुलं. या फुलांचा सडा कधी तुमच्या अंगणात पडेल ना काही सांगू शकत नाही. हो ग हो अगदी खरं आहे तुझं. म्हणजे त्याच्या मर्जी समोर कुणाचं काहीही चालत नाही. हो पण जरा घाईच झाली नाही? घाई कसली उलट उशीरच झालाय. बोक्याला ना हे सगळं आधीच कळायला हवं होतं. बावळट कुठला. फक्त ना ताडमाड वाढलाय. अक्कल काढीची नाही. अगं अगं किती बोलशील. बाप होणार आहे तो आता. त्याच्या डोळ्यात जळजळीत अंजन मी घातलं म्हणून. नाहीतर बसला असता बावळटासारखा बिनलेकरांचा. देवा आता तू मला इतक्यात काही उचलू नको रे बाबा. होणाऱ्या नातवाचं आणि नातीचं लग्न मुलं सगळं सगळं मला बघायचंय. अवकाश आहे त्याला. ए नानी तुला कोण हवंय नात की नातू? मला पहिली मुलगीच हवी. पहिली बेटी धनाची पेटी. धन घेऊन येऊ दे घरी. वंशाचा दिवा काय शेवटी त्याचा बोक्याच होतो. आमचा बोक्या तरी काय काय मोठे दिवे लावले त्यांनी. म्हणून त्याच्या येणाऱ्या वंशाचा दिवा दिवे लावणार आहे. बघत काय बसलीस तू. देवा पुढे साखर ठेव ना. त्या दोघांच्या हातूनच ठेव की. हा हा मी बोक्याला आणते. हा बोक्या 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 बोक्या. देवा मला मालू सारखी मुलगी दे. हा आमच्या पोरींसारखी अजिबात नको. बोक्या म्हणू नकोस मला. मोठा झालो मी आता. ते पटलंय मला. ए कसं काय ग? मालूला दिवस गेलेत. अरे मालूला कसं काय दिवस गेले? कोरड्या उलट्या होतात तिला. अगं पण मला केवढं काम करायचं होतं. मला राष्ट्र सेवा करायची होती. देशात सेवा करायची होती. मला अगं माझे खूप स्वप्न होती. बोक्या आता ना देवा पुढे साखर ठेवायला ये. हा पटकन आणि सगळ्यांच्या पाया पड. अगं नळे मी नळेत अडकलो. नळे माले ए माले. काय ग माली आहे का? काय झालं? अहो मला जरा जात्यावर भाजणी काढायची होती ना म्हटलं मालीला बोलवते. अगं नाही तिला जमणार नाही. पण पाणीही आणायचंय विहिरीवरून.
हे बघ, तुला एक सांगू का? सांगा की. तुला मी आपलं मानते आणि कुणाला मी ही गोष्ट सांगत नाही. इथून पुढे तुझ्या मैत्रिणीला जड उचलणं जमणार नाही. का? काय मुरड आली का काय हातात? का कमरेत लचक भरली? अगं म्हणजे काय, पाहुणा येणार आहे कुणाकडे? आमच्याकडे. कोण? ओळख बघू. कळलं, मला कळलं. काय कळलं? काय कळलं? आल्यात की नळीताई. अगं तसं नाही, छोटा पाहुणा. त्यांची मुलं येणार आहेत. नको बाई, ते फार दंगा करतात. हो काय बावलट आहेस ग तू? माझ्या सासूबाई पण असंच म्हणतात. अगदी खरं म्हणतात हो. छोटा पाहुणा म्हणजे असा. अच्छा, आजी होणारात तर तुम्ही. आता कळलं मला. म्हणून आल्यात होय नळीताई बाळणपणासाठी? मला वाटलं आपले. काय तुला डोकंच नाहीये? अगं नळी नाही, माली. पण माली कुठे पाहुणी आहे? ती तर तुमची सून आहे ना. अगं मालीच गरोदर आहे, तिला दिवस गेलेत. अच्छा. नाही कळलं तिला. अच्छा. अरे वा, हे फारच छान झालं. असं सांगायचं ना, म्हणजे कसं आता आमच्या पप्याला खेळायला कोणीतरी झालं ना. बरं झालं. आई ऐकलं का? झालं. सगळ्या जगाला सांगत बसणार ही. हिचं तोंड आहे का गिरणीचा पट. काय ग, काय करत होतीस? ओकत होते. अय्या, कोरड्या उलट्या ना. हो. आणि काय काय होतंय? मळमळतंय. बघ नानी, मी म्हटलं होतं ना तुला. ते वेलची अगं ही वेलचीची स्कीम आहे. बोक्या बोक्या, त्रास होतो मला. आता जरा त्रास होणारच. आधी इथे ये, जोडीने पाया पड. ये बोक्या 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 बोक्या. अगं आहे मी काय पाठवशील की काय वर? या या, जोडीने पाया पडा ना. नको नको. का नको? त्यांच्याजवळ नकोच. हा. का पण? अगं इथे मेंदू असतो नळे, ती म्हणते ते काय लक्षात गप्प बस तू. अगं, देवाचा आभार नको का मानायला? अगं, आधी इथे ये, जोडीने पाडलीस ना तिला. अगं नानी, तू जरा जपून ना. अगं तुम्ही काय मला दिवस गेलेत. कुणाला? तुला? कधी? हा? इथे मेंदू असतो इथे. ती काय सांगते? इथे- अगं अगं तुला कळतंय का? असं काही नाहीये. दार उघडा. राऊत वहिनी, अहो राऊत वहिनी ऐका ना. जोशांकडे लवकरच पाळणा हलणार आहे म्हणे. हिला वेलचीचा त्रास होत होता, वेलचीचा. बोलली ती मला. तुमच्या डोक्यात उलट्या सुरू होत्या. मग तुमचं डोकं उलट्या पद्धतीने चालतं, असं कसं चालतं? असं नाही चालणार. उलट्या होत होत्या तिला, पण वेलचीमुळे. गपरे तू. मालू, तुम्हाला आधी नाही का सांगायचं? मला काय माहिती होतं? झालं, आता सगळी फुकट गेली माझी मेहनत. नाहीतर काय. अरे नशीब पुढे काय बोललं नाहीत तुम्ही. मी सगळ्या बायकांना जाऊन सांगणार होते. हो ना, बरं झालं बाबा तू सांगितलंस ते. नाहीतर अगं मी माझ्या सासरी पत्रच धाडणार होते. बाई, उपकार झाले आमच्यावर नाही पाठवलंच ते. बरं झालं बाई, देवच पावला मला आणि अशी बुद्धी झाली ते. असा देव रोज पाव, म्हणजे तुला थोडंफार तरी सुचेल नळी कुठची. आता कुठे काही नका बोलू. मी कशाला बोलते? मला काय करायचंय? मी नळीशी बोलतोय. आता कुठे काही नका बोलू. मी कशाला बोलते? मला काय करायचंय? आता मी नानीशी बोलतो. कशा उलट्या विचार करतात ह्या दोघी, कमाल आहे. आता कोण आलो? बघतो. आता ह्या बाबतीत आळीमिळी गुपचिळी. कुणाला काहीही बोलायचं नाही. नाही. गप्प बसायचं. हा. कुणाला सांगू नको. हो. तुला सांगते. ये. अगं मी अरे कोण आहे? चाळ. अख्खी चाळ आली आहे मालूला पाहायला. पहिली मुलगी हवी हा मालती. आणि हो, काळजी घे.
जड वस्तू उचलू नकोस. साजूक तूप खायचं. सफरचंद खा म्हणजे बाळाचे गाल गोरे होतील. आणि म्हशीला डाव्या हाताने चारा दे म्हणजे मुलगी होईल.